ज्ञानोबा म्हणतात, जो व्यक्ती अनन्यतेने नामस्मरण करतो त्याला अनन्यतेचे अधिकार प्राप्त होतात. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमाव कळाने, तीर्थे ठायावरुने उठविली यमलोकीची खुंटिली रहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनात दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. ऐशे माझे निनाम घोषे, नाहीची करते विश्वाची दुःखे, जे ओधी जगची सुखे दुमदुमीत भरले. आता पुढची ओळी लक्षात नाही का? ते पहाटे विना पाहावित, अमृते विना जीववीत, योगे विना दावित, कैवल्य डोळा. नव्या अध्यायात तुम्ही घरी गेले ना महाराज, नवा अध्याय उघडायचा आणि सततम कीर्तयंतो मग याच्या खालच्या ओळी वाचा महाराज. उद्यापासून तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करणार महाराज. ज्ञानोबांनी सच्चिदानंद बाबाला मेलेल्या अवस्थेतून उठवलं की नाही? हा कशाचा प्रताप आहे महाराज? हा नामस्मरणाचा प्रताप आहे. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले की नाही? बोलवले की नाही? बोलवले. हा कशाचा प्रताप आहे? नामस्मरणाचा प्रताप आहे महाराज. म्हणून अंतःकरणापासून जर नामस्मरण जर केलं तर तुम्हाला तीर्थाला जायची गरज नाही. तीर्थ तुमच्या पायावर येऊन महाराज चरण ठेवतील आणि तुम्हाला धन्य धन्यता देतील. कारण जो व्यक्ती मनापासून नामस्मरण करतो त्याला कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. तो स्वतःच तीर्थरूप होऊन जातो आणि जगातली सर्व तीर्थ त्याच्या पायावरती लोळून घेतात महाराज. म्हणून कलियुगामध्ये जो धरून जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही महाराज. आता एवढी मंडळी इथं बसली, क्षमा मागून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दिंडीला कोण कोण आलं? वर हात करा एकदा. आणि एकच हात वर करा, दोन नाही करू. कोण कोण आलं होतं? खूपच पुढे झाली महाराज. असो, ठीक आहे, काय अडचण नाही. मला एक म्हणायचंय, नाही आता चर्चा नका करू बरं का याच्यावर. मला थोडस बोलायचंय. दिंडीला जे जे आले होते त्यांनी आनंद घेतला की नाही? अर्धा दिवस कसा आनंद हो महाराज? आपल्या घरी आपण करोड रुपये खर्च करून सुद्धा तो आनंद विकत घेऊ शकत नाही. हा आनंद कुठे भेटला आपल्याला? पायवारीमध्ये भेटला की नाही? मला सांगा, भगवंताच्या धामाला एकदा आपण निघलं, 2 पावलं आपण भगवंताच्या धामाला चाललं की भगवंत आपल्या बाजूने 4 पावलं उचलत असतो. किती? 4 पावलं. तुकोबाराय म्हटले, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. लक्षात आलं का तुमच्या? आपण त्याच्या दिशेने निघालं की 2 पावलं चाललं की तो 4 पावलं आपल्या दिशेने येत असतो. म्हणून महाराज, हे वारीचे संस्कार, हे जे संस्कार आहेत ना सगळे, हे आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे. बरीचशी मंडळी अशी होती की त्यांना यायला जमलं नाही म्हणून त्यांनी त्यांची मुलं पाठवली, पण वारी खंड नाही दिली पाहिजे. महाराज विचार करा, जे आई वडील आपल्याला संस्कार देत आहेत ते संस्कार धन्य आहेत वारीचे. असे संस्कार माझ्या तुकोबारायाने त्यांच्या आई वडिलांनी दिले होते. हे संस्कार धर्माबाबत जागृत होण्याचे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने दिले होते. जर त्या काळात जर महाराजांना हे संस्कार जर भेटले नसते तर आपण या ठिकाणी आज कीर्तन करत नसतो महाराज. आपल्याला कीर्तन करायची परवानगी भेटली नसती. ते म्हणले असते, चुप बेटो, या कीर्तन करणार म्हणा, अशी गंमत झाली असते महाराज. म्हणून माझी जाऊने हो, माझी जाऊने हो, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली माझी जाऊने
माझी जाऊनी माझी जाऊनी पिया सुंदर शिवाजी राजा आनंदाने नाचत होती सदा नाही गेला राजा सर्व धर्मांनी पक्षे राजा असा होता मुक्ता दानत राजा असा होता मुक्ता दानत राजा माझी जाऊनी हो माझी जाऊनी पिया सुंदर शिवाजी राजा माझी जाऊनी पिया सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की आवाज छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही नका त्यांना बोलू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की वा 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 विठ्ठल विठ्ठल. लहानपणी बिंबलेले संस्कार हे माणसाच्या आयुष्यापर्यंत टिकतात बरं का महाराज, आयुष्यापर्यंत टिकतात. म्हणून लहानपणी मिळालेले संस्कार आज बरीचशी तरुण पिढी या ठिकाणी महाराज कीर्तनाला येऊन बसलेली आहे. या तरुण पिढीला आई वडिलांनी संस्कार दिले, कीर्तनाला गेलं पाहिजे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. एका सप्ताहामध्ये 8 दिवसामध्ये कमीत कमी गावातली 8 मुलं जरी माळकरी झाली महाराज तरी सप्ताह सफल झाला भाऊसाहेब. किती 8 लोकांनी जरी माळे घातल्या ना तरुण पोरांनी, किती 8 पोरांनी 8 दिवसामध्ये, तरी सप्ताह काय झाला सफल झाला. नाही तर आलंय चाललंय आलंय चाललंय आलंय चाललंय कीर्तन ऐकायचं मस्तपैकी दाबून जेवायचं घरी जाऊन झोपायचं, याने सप्ताह सफल होत नाही. आता आम्ही बाहेर ज्यावेळेस संभाजीनगर प्रांतामध्ये किंवा कर्नाटक प्रांतामध्ये जाण्याचा योग येतो त्यावेळेस ते म्हणतात महाराज तुमची बिदागी. आम्ही म्हणतो आम्हाला मनासारखी बिदागी नकोय, आम्ही ठरवून पैसे घेत नाही, पण आमची इच्छा आहे की तुमच्या गावामध्ये कमीत कमी एका कीर्तनात 10-12 तरी पोरं काय झाली पाहिजे, माळकरी झाले पाहिजे. म्हणजे सप्त्याचं काय होतं महाराज साफल्य होतं, कीर्तनाचं काय होतं साफल्य होतं. आणि हे संस्कार जर आपल्या मुलावरती आपण जर बिंबवले महाराज तर नक्कीच एक दिवस आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज या माळेमध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला सांगतो, एका मुलाचं लग्न होत नव्हतं. आता लक्ष देऊ नका, तुमच्या आवडीचा विषय सांगतो. मुलाचं लग्न होत नव्हतं, तो पोरगा माझ्याबरोबर वारीला यायचा महाराज, जिवंत उदाहरण आहे, सत्य घडलेलं. त्याचं लग्न आहे आता पुढच्या महिन्यामध्ये. तेव्हा म्हणायचं महाराज लग्नच व्हायला. मी म्हणे तू वारी चुकू नको मला, तुझं लग्न, आणि कुणी नाही केलं तर मी जमून होतो तुझं लग्न. 8 वर्ष झालं माझ्या संगतीमध्ये, 8 वर्ष झालं वारी करतोय. किती वर्ष झालंय 8 वर्ष झालं. म्हणायचं महाराज मला असं वाटतं संन्यास घ्यावा. मी त्याला म्हणायचो बाबा तू काळजी नको, तुझं लग्न होईल, पांडुरंग सगळ्यांचं वाली किंवा तुझ्याकडे बघेन एखाद्या दिवशी. महाराज 8 वर्ष वारी केल्या. किती वर्ष 8 वर्ष. आणि या वारीमध्ये त्याची आई आली होती. कोण आली होती आई आली होती. त्याच्या आईची वारी सफल झाली महाराज. मागून आणून त्याला मुलगी दाखवली की लगेच जुळलं महाराज. त्याचं कशीच ताकद आहे, गळ्यामध्ये माळीची ताकद आहे, पांडुरंगाच्या वारीची आणि गंधाच्या कपाळाच्या गंधाची ताकद आहे महाराज. बरं गंमत अशीच आहे महाराज, त्याला जी मुलगी दाखवायला आम्ही घेऊन गेलो ती मुलगी म्हणायची मला माळकरी येणार पाहिजे. काय म्हणायची, कारण तिच्या गळ्यात पहिल्यापासून माळ होती, तिचं घरच माळकरी आहे. तेव्हा मला महाराज कुठून योग आला, म्हणलं योग नाही आला, त्या पांडुरंगाने आणलाय मला योग. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यांची लग्न जमत नाही त्यांनी जर गळ्यात जर माळ जर घातली, सज्जन बनून जर लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज जिल्हे शोकांती काय आजकाल सोलापूर जिल्ह्यामध्ये 500 मुलं कलेक्टरकडे मोर्चा घेऊन गेली होती आमची लग्न जमानत म्हणून. आता कलेक्टर दिला पाहिजे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना महाराज. बरं कलेक्टरला असं एखादी पोरगी, किती जणांना पोरगी देईन कलेक्टर. मोर्चा घेऊन गेले, आमचे लग्न व्हायना. कलेक्टर म्हणला बाबांनो तुमचं कॅरेक्टर घडवा, तुम्ही काहीतरी नोकरीला लागा, पैसे कमवा. कसं काय मुली भेटत नाही महाराज. ज्याचं चरित्र चांगलं आहे, ज्याची इन्कम चांगली आहे, त्याला आजही मुली भेटतात महाराज. भेटतात की नाही. पण आपलं जर चरित्र चांगलं नाही, आपलं जर पैसाच कमवत नाही, आपण बोंबलो दिवसभर गावात हिंडतो म्हणल्यावर कसं काय पोरगी देईल. पुरीच्या बापाने बघितलं की पोरीचं बाप म्हणतोय ते भंगरी आहे, त्याला काय करायचं दिवसभर गावात बोंबलो हिंडत येते, 1 रुपयाची इन्कम आहे, त्याला कसं काय पोरगी देऊ मी. म्हणून महाराज आपली चारित्र्य आणि आपली इन्कम, आपलं वर्तन आपण चांगलं करा, नक्की लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जिवंत उदाहरण सांगतो, पुढच्या महिन्यात लग्न तुम्हाला सगळ्यात पत्रिका येणार आहे. कारण तो म्हणतो मांडवच्या महाराजांनी माझी सुरी जमवली, मांडवच्या सगळ्या लोकांना मला गुलाबजाम चारायचे, म्हणून प्रत्येकाच्या घरात पत्रिका येणार आहे पुढच्या महिन्यात.
लग्नाला यायचं बरं का, मी आधीच आमंत्रण देतो तुम्हाला. विठाला